प्रशांत कांबी हे एक उत्कृष्ट प्रकाशक आहेत आणि सामाजिक दृष्टिकोनातून वाचन चळवळ वाढली पाहिजे, लोकांनी वाचतं झालं पाहिजे आणि सज्ञान झालं पाहिजे या उद्देशाने ते पुस्तक प्रकाशन करतात. छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित पुस्तक शिवाजी कोण होता हे 1988 साली प्रकाशित झालेलं आहे आणि आताही ते पुस्तक प्रशांत कांबी यांनी त्यांच्या प्रकाशन संस्थेतर्फे अत्यंत स्वस्त दरात समाजामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या घरातले, कुटुंबातले प्रेमाचे एक व्यक्ती आहेत. त्यांच्याबद्दल आदर नुसता नाही तर त्यांच्याबद्दल आपण जिव्हाळ्याने बोलतो. त्यांच्याबद्दलची जी माहिती आहे ती आपल्यासाठी आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीची माहिती आहे. आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीला आपण कधी आदराने बोलण्यासाठी साहेब वगैरे काही म्हणत नाही, तर आपण आई म्हणतो. अगं आई ये, अगं आई बस, अगं आई मला चहा दे, असं आपण म्हणतो. त्यानंतर भावाशी आपण तशाच प्रकारे बोलतो. वडिलांशी आपण त्याच आपुलकीने, प्रेमाने, जिव्हाळ्याने संवाद साधतो. तोच संवाद छत्रपती शिवाजी महाराज आपल्या घरातलेच आहेत, आपले प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे जिवलग आहेत अशा अर्थाने एकेरीत उल्लेख केलेला आहे. संपूर्ण पुस्तक आपण वाचलं, त्याच्यामध्ये कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा उद्देश नाही. केवळ छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाजी असं एकेरीत म्हटल्यामुळे तो अपमान ठरतो आणि त्याच्यामुळे शिवाजी महाराजांची बदनामी होते असं मुळीच नाही. पण आमदार संजय गायकवाड यांचा बुद्धीचा आवाका हा अत्यंत छोटा आहे आणि त्यामुळे त्यांच्या आकलनशक्तीनुसार त्यांना तसं वाटलं असेल. पण वाटलं असेल तरी पण मग रात्री बेरात्री कोणाला तरी फोन करायचा आणि शिवीगाळ करायची, हे काही छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलेलं नाही. हा आपल्या महाराष्ट्राचा धर्म नाही, हा शिवधर्म नाही आणि त्याचा विसर आमदार संजय गायकवाड यांना पडला कारण की त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कळतच नाही. शून्य माहिती त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. केवळ मराठा समाजात जन्म झाला म्हणजे छत्रपती शिवाजी सगळे कळतात, ते आमच्या रक्तातच आहे, हा अवैज्ञानिक विचार आहे. वाचल्याशिवाय कळत नाही. उमगून घेणं ही वेगळी गोष्ट असते. ते अंडरस्टँड करणं ही प्रक्रिया मनात आणि डोक्यात व्हावं लागत असते. ती न झालेले अनेक लोक केवळ छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे त्यांचा पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे त्यांची प्रतिमा आणि त्याबद्दलच्याच भावना, असा त्यांचा एक अत्यंत बाळबोध विचार आहे. तो बदलला पाहिजे आणि त्यांनी जी शिवीगाळ केली त्याबद्दल प्रशांत कांबे यांनी तक्रार काल दाखल केलेली आहे. मी त्यांना तक्रार लिहून दिली. त्यांनी ती काल संध्याकाळी दाखल केली आणि राजारामपुरी पोलीस स्टेशननी सांगितलं की विधी विभागाचा सल्ला घेऊन आम्ही लवकरच गुन्हा नोंदवू. त्यावर गुन्हा दाखल होईल का सर, का पोलीस असे सहानुभूती काढेल? गुन्हा दाखल होईल असं मला नक्की वाटते, कारण की ज्या पद्धतीने त्यांनी भाषा वापरलेली आहे, म्हणजे प्रशांत कांबी यांच्या आईला शिवीगाळ घाणेरडी केलेली आहे, बहिणीला, त्यांच्या बायकोला, आणि परत धमकी दिलेली आहे की तुमची जीभ कापून टाकीन. मला नेहमी दिसते की जीभ हा हे संजय गायकवाड यांचा आवडता अवयव असावा, कारण की त्यांनी मागे राहुल गांधींनाही तशाच प्रकारची धमकी दिली की त्यांची जीभ कापून देणाऱ्याला 11 लाख रुपये बक्षीस देतील. आतासुद्धा त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन तुमची जीभ मी कापीन अशा स्वरूपाचं वक्तव्य केलेलं आहे. दुसऱ्यांची जीभ महत्त्वाची नाही, परंतु यांची जीभ फार महत्त्वाची आहे. ज्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य कळत नाही त्या लोकांनी खरं तर जिभेचा उपयोग कसा करायचा हे शिकलं पाहिजे. याची जाणीव संजय गायकवाड यांना देण्यासाठी पोलिसांमध्ये तक्रार दाखल झालेली आहे. गुन्हा नोंदवला गेला नाही तर न्यायालयामध्ये सुद्धा जाता येईल, परंतु संजय गायकवाड आता यांची सुटका नाही. त्यांना कायद्याच्या शृंखलांमध्ये नक्कीच अटकावं लागेल आणि त्यांना कोल्हापूरच्या न्यायालयामध्ये सुद्धा हजर व्हावं लागेल. हे मी आपल्याला प्रशांत कांबी यांच्यातर्फे वकील म्हणून सांगतो. राजकीय पाठबळ असल्यामुळे त्यांचं डेअरिंग होतं का? नाही, मला वाटत नाही. संजय गायकवाड यांना काही राजकीय वगैरे पाठबळ नाही. ते निवडून आलेले एक साधे आमदार आहेत. केवळ काहीतरी 500-600 मतांनी निसटत्या विजयाने ते आलेले आहेत. त्यांच्यावर इलेक्शन पिटिशनसुद्धा दाखल झालेलं आहे. त्यांच्या निवडणुकीला आव्हान देण्यात आलेलं आहे. पुढच्या वर्षी ते नक्कीच निवडून येणार नाहीत, परंतु एक संख्याबळाचा विचार म्हणून प्रत्येक आमदाराचं महत्त्व असे तेवढंच त्यांचं आहे. नाही तर त्यांना मंत्री केलं असतं. ते मंत्री वगैरे काही नाही आहे, त्यांना कोणी करणार पण नाही. कारण त्यांनी ज्या पद्धतीने ते टॉवेल वगैरे बांधून बनेन गँगचा विषय करून मारहाण केलेली आहे आमदार निवासमध्ये, कॅन्टीनमध्ये सुद्धा, आणि नंतर राहुल गांधींना धमकी दिलेली आहे. त्यानंतर अनेक वक्तव्य त्यांचे असे आहेत आणि ते स्वतः प्रशांत कांबींना सांगत आहेत की माझ्याबद्दलची माहिती तुम्ही गुगल सर्च करा, तुम्ही यूट्यूबवर पहा. मग यूट्यूब आणि गुगलवर जावं महाराष्ट्रातल्या लोकांनी, त्यांना कळेल की संजय गायकवाड हे गुंड प्रवृत्तीचे व्यक्ती आहेत. गुंड प्रवृत्तीची कोणीही व्यक्ती असो, त्यांना शासन झालं पाहिजे, त्यांना कायद्याचा धडा मिळाला पाहिजे अशी आमची इच्छा आहे.